ब्रह्मदेवाच्या वागण्यात फॉल्ट झाला, फॉल्ट. मी म्हणत नाही ब्रह्मा कण्येसी, एकांतात स्त्रीला पुरीला पाहिल्यावर विकलांग मन होता कामा नाही. झालं ते म्हणून लोकांते एकांती स्त्री अशी सगळ्यांच्या पाठ आहे. भाषण केलं नाही पाहिजे. मृत्तिकेची काष्टाची वा प्रॅक्टिकली लांब असली पाहिजे. कन्या म्हणून मानावं, भगिनी म्हणून मानावं, आई म्हणून वंदन करावं. पण कामरेणू उत्पन्न झाले तर बड्या बड्यांना हरिहराची आबरू घेतो, भय नाही त्यासी. जमदग्नी दुर्वास नाडीले महान महान ऋषी, बाकीच्यांनी पांडित्य करू नये. बड्यातले बडे फेल आहेत. ब्रह्मा नापास झाला, इंद्रा पडले भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. इंद्र करेप्टेड आहे, चंद्र करेप्टेड आहे, ब्रह्माही करेप्टेड आहे. कामापोता आलात, खूप चांगलं झालं, अक्षत टाकल्या, या आता चला. नाही मी 4 दिवस थांबतो. नका थांबू. गोशाळेचं सेड आहे, तिकडे आराम करा. स्वयंपाक तिथेच मिळेल तुम्हाला. ही स्थिती आहे की नाही बोला ना मला. आता आहेच. तुम्ही भीता काय? मी बिनधास्त बोलतो. विठाल विठाल. लेख एकांतात पाहिली. प्रकर्षेन मदाहा यस्याहा साहा इति प्रमदाहा. पागल झाला, पुरीला स्पर्श केला आणि तो रिजेक्ट करण्यात आला, डिलीट करण्यात आला. जसा एखादा कॉल घ्यायचा का न घ्यायचा अशी मोबाईलला व्यवस्था आहे, तसं पुष्कर सोडलं तर अन्यत्र त्याला स्थान नाही. हे बापाच्या लक्षात आलं विष्णूच्या. ज्याचे नाभी कमली जन्म चतुरा नना. मळाचा गणपती जर आपल्याला मान्य, तर नाभीतला विष्णूला प्रसवलेला पुत्र ब्रह्मा, हा पुत्रच आपला मुलगा बिघडतोय हे लक्षात आल्यावर अलकनंदेच्या प्रवाहाजवळ लक्ष्मीने निवांत कानावरती घातलं मालकांच्या, माझा ऐका, पोरग फार बिघडायला लागलंय, जरा बोध करा. बोधित करणे, अनुग्रहित करणे, वृत्तीवरती आणणे, ब्रह्माऐक्य स्थिती कळणे, जीवाची जीवदशा समाप्त होऊन तो ब्रह्माऐक्य स्थितीला जाणे, द्वैत जाऊन अद्वैताच्या स्थितीवरती येणे. बास संपलं. राम म्हणता रामची होई जे, पदवी घ्यायचे, किंवा राम देव पहावयास गेलो तिथे देवची होणे. अजून तिसरं प्रमाण, तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. उपास्य आणि उपासक एक व्हायला पाहिजेत. नामी आणि नाम एकत्र व्हायला पाहिजेत. छोटा वेदांत आहे. याकरता लक्ष्मीनं इंटरेस्ट घेतला, लेकराचं भलं व्हावं म्हणून. विष्णूने हाताला धरलं आणि ब्रह्मदेवाच्या कानात मंत्र उपदेश केला. आदि नारायण साराचे ते सार केला उपकार. शब्दाचा अर्थ आहे मंत्र, केला उपकार ब्रह्मदेवा. ब्रह्म्याला सांगितला हा मंत्र आता किल्ली कुलपात झाकून न ठेवता याचा व्यापक विस्तार तू करायचा आहेस. म्हणून सर्गाच्या लाकेटनं उत्पन्न झालेल्या 4 कुमारासह अन्य आपल्या सप्त ऋषी पैकी असलेल्या आत्रींना ब्रह्मदेवानी अनुग्रह दिला. आदिनारायण साराचे ते सार केला उपकार ब्रह्मदेवा. आता बघा, तिकडची जोडी इकडची जोडी. आदिनाथ गुरु सकळ मच्छिंद्र तयाचा. पुढचं प्रमाण, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी. इकडं प्रमाण, ब्रह्मयाने बोध आत्रिसी पैकेला. ब्रह्मयाने बोध आत्रिसी पैकेला. ब्रह्मयाने बोध आत्रिसी पैकेला. ब्रह्मयाने बोध आत्रिसी पैकेला. तो शिशुनाथला दत्तात्रया. तो शिशुनाथला दत्तात्रया. तो शिशुनाथला दत्तात्रया. तो शिशुनाथला ब्रह्मयाने बोध, तिकडे मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला. पैठणफडाच्या परिवारामध्ये ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला. आणि त्यातला शेष शब्दाचे 2 अर्थ सांगतोय. वैयाकरणे सगळेजण शिकलेले आहेत.
शेष म्हणजे उरलेला एक. श्राद्धाच्या लाडूंना जीवन पुन्हा म्हणतात न्यावं लागेल ना शेष. इथं गिळ ना, कशाला न्यायला मारायला. जे आहेत त्यांची श्रद्धा नाही, त्यांनी आंघोळ केली नाही, त्याला गोत्र कळा नाही, इकडून का मधून जाणवं हे कळा ना, दुर्दैव निर्माण व्हायला लागलं. आणि शेष मुंबईला घेऊन चालला. तू खा रे. ते वडापावला शेष मानतात आणि सांगोशालाच पिंड मानतात. त्यांना काही नाही. पिझ्झा बर्गरच त्यांचा कुलधर्म, कुलाच्यातली पुरणपोळी आहे. कशाचं काय आलंय. वेड्यांच्या नादीस लागू नये. ज्यांना कळतं त्यांच्यातच जावं. मी तर माझ्या स्पष्ट भूमिका ठेवल्यात. पटलं बोलव नाही तर बोलूच नका. चाल तुझ्या घरचा तू श्रीमंत. विठाला पण चाकुरीने चाललो, प्रतिबंधात चाललो. त्यामुळं प्रतिभेनं जीवन प्रतिबंधात्मक कार्यवाहीत चाललं तर भयाचं कारण नसतं. नानक खन्न वाजलं की भीती नाही, भद्द वाजलं की समजावं बट्टाय त्याला. श्रोते हो, भूमिका मांडण्याचा हेतू एवढाच की आत्रींना दिलेलं ज्ञान, आत्रींनी आपला पुत्र अनसुयेपासून, अनु नाही अनसुया, तिचं माहेर करंजी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक, कर्दमांची कन्या आणि भावाचं नाव तिच्या कपिल, सांख्यशास्त्राचे करते. लग्न पाणी ग्रहण झालं आत्री बरोबर. आणि हे दत्तात्रय जे तुम्ही सांगताना कुरो पुरण, गाणगा पुरण, कुठं ब्रह्म काय ते काय तिकडचं कोणतं गुजरातमधलं, नाही नाही काही संबंध नाही. भगवान दत्तात्रयाचं प्राकट्य गौरीपूर तालुक्यात, मराठवाड्यात, बीड जिल्ह्यात, गोदा गंगेच्या काठावर राक्षस भुवनला. मी टाळ्या घेतो म्हणजे पागल नाही. 50 लोकाला एकदाच पुरावा देईल मी, ॲट अ टाइम मीडियाला डाटा करताना, डिबेट करताना. ब्रह्मवैवर्त पुराणाच्या गौतमी खंडात महर्षी वेदव्यासांनी लिहिलेला पुरावा समाप्त. तिथे प्रकट झाली. ती आत्री स्नानाला गेले, घरी आले तर लेकरं पाहिले. त्यांनी शंका वगैरे काही घेतली नाही, तो भाग वेगळा. आताच्या आत्री गप्प बसले नसते, डिवोर्स पर्यंत आले असते अचानकच. कारण आता आत्रीच नाहीत, फक्त त्री आहेत. तीन बालकं झाली. आत्रीने विचारलं, हे म्हणजे आपलीच लेकरं आहेत. त्या लेकरांना कमंडलूतलं पाणी टाकलं. ते तपस्वी वैदिक होते, त्या काळातले ऋषी होते ना. ऋषी नाम पुनराद्यानाम वाचमर्थो अनुधावती, अनुशासन पर्व महाभारत. पाणी टाकलं आणि तिघं मूळ स्वरूपात उभा राहिले, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. तिघांना आत्री म्हणाले, आमच्याकडं गरिबाच्या कुटीत, डेव्हलपमेंट नसलेल्या बीड जिल्ह्यातल्या गेवराईतल्या अविकसित पट्ट्यात तुम्ही इथे कसे काय आलात. त्या काळात असं म्हणाले होते ते. कसे काय आलात. ते म्हणाले, आलो नाहीत, पाठवले. कुणी? आमच्या बायकांनी. नाही कळलं तुम्हाला. पुन्हा आत्रीने विचारलं, आमच्याकडे येण्यासाठी तुमच्या धर्मपत्नीने पाठवण्याचा हेतू काय. त्यांनी शार्प उत्तर दिले, आमच्या बायकाला आमच्या लेवलला मराठवाड्यातलं, महाराष्ट्रातलं कॅबिनेट कोणी झालेलं देखवत नाही. हे जुनही होतं ना, आता सुद्धा आहे. विठ्ठल स्वर्गीय गोपीनाथराव विलासराव आणि प्रमोदजी सोडले तर इकडचा कॅबिनेट लेवलला बहुधा कोणी गेलेला नाही. उरलेल्या फॅसिलिटीज इकडे, उरलेली हवा इकडे, उरलेला पाऊस इकडे. पावसापासून आहे. काय करावं देवाला, आपण काय बोलावं. आता मोठा देव म्हणजे मोठी संस्था झाली ती. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच आजापुत्र बलिम दद्या देव. धाब्याहून पिऊन घरी जाणारा 50 माळाच्या बिल्डिंगचा मालक आहे आणि कीर्तन करून गाडी धडकून मारणारा. काय करावं देवाला, धुंद झाला तुझा दरबार. विठ्ठल विठ्ठल. अरे अरे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या तुझी रांड रणकी झाली. ब्रह्म सावित्री सोडाली आली. हिम्मत आहे गंगाखेडच्या जणाबाईची देवाला बोलायची. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासही उपग्रंथ केले,
पण बिनधास्त बोलती ती का? निर्भेड आणि स्वच्छ आहे, प्रतिभा तिची देखणी आहे. कीर्तन संपवतो मी, मलाच त्रास व्हायला लागलाय. अधिक जास्त बोलू नये या माईक जवळ, कारण तो एरती माईक आहे. हसणं, त्यातलं विनोद, त्यातलं रहस्य बाजूला पडलं. त्यातला ब्रह्मदेव निघून गेला, तो आकाशात चंद्रमा झाला. शंकर निघून गेले, ते ऋषी दुर्वास झाले. खाली जे तत्व शिल्लक राहिले एकमुखी दत्त, ते विष्णू तत्व आहे. म्हणून जुन्या बहुतेक अनेक पंथात, मठात, मंदिरात एकमुखी दत्तात्रयांची परंपरा आहे. ते आत्रेय, आत्रीचे आत म्हणजे पुत्र असल्यामुळं त्या दत्तात्रयांना उपदेश ब्रह्मदेवानी केला, तोच आत्रींनी आपल्या मुलांना केला. आदिनारायण साराचे ते केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला, तो शेष लाधला दत्तात्रया. आता पुढचा ऐका. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण. पण चिंतन इथे जनार्दन नेमके कोणते? कारण तत्वज्ञानात, महाराष्ट्र सारस्वतात, संत वाङ्मयात अभ्यासकांना PhD करताना विठो जनार्दन गोलट गावचे शाक्तदेवी उपासक आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. विठो जनार्दन, रामा जनार्दन सोलापूरचे. त्यांच्या 2 आरत्यात, आरती ज्ञानराजा आणि आरती अनंत भुजा विठो पंढरी राजा. याखेरीज दुसरं वाङ्मय नाही. रामा जनार्दन, विठो जनार्दन. तिसरे जनी जनार्दन, त्यांची समाधी 5 अंगणाचा समूह बिंदुसरीच्या तीरावर बीड शहरात आहे. त्यांचं नाव जनी जनार्दन. आईचं नाव जनी होतं म्हणून जनी जनार्दन 1, आणि जनाक जनार्दन पाहत होते म्हणून जनी जनार्दन. किंवा आ ब्रह्मस्तंभ पर्यंतम सर्वम विष्णुमयम जगत, याचं ट्रान्सलेशन विठ्ठल जडी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सर्वत्र ब्रह्मतत्व ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत्तेन त्यक्तेन भुंजेतामागृध कसे सिद्धनम. हरि व्यापक सर्वत्र समाना, सर्वा घटी रामदेहादिही एक. या वृत्तीनं तल्लीन तदाकार तद्रूप असल्यामुळं जनी जनार्दन, रामा जनार्दन, विठो जनार्दन आणि 4थ्या क्रमांकाचे जनार्दन सरनेम देशपांडे, तालुका जळगाव, आपलं तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. हे अनुग्रहित होते भगवान दत्तात्रयाचा. पुरावा काय? जनार्दन स्वामीच्या गाथेतला अभंग सांगतो, हळूवार वाजवतील, तुमच्या शब्द कानावर येतील. धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर, धन्य कृष्णा तीर धन्य औदुंबर. जेथे गुरुवर वसतसे, जेथे गुरुवर वसतसे, जेथे गुरुवर वसतसे. पक्क कळलं आपलं की भगवान दत्तात्रय जनार्दन स्वामींना अनुग्रहित करतात. आणि जनार्दन स्वामींचे पट्टशिष्य शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठणकर. आता पुढचा विस्तार. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना काही ठराविक शिष्य आहेत. एक शिष्य आहे सिद्ध नरहरी, गाव दशपूर, कंसा चास, जिल्हा अहिल्यादेवी नगर. त्यांचे शिष्य हे देवदैठणकर. देवदैठणच्या परंपरेत नारायण महाराजांचा मठ यांच्यापर्यंत आला. आमच्या गुरुवर्य वामन महाराजापासून ते तुमच्यापर्यंत आला. एक शाखा झाली. दुसरी शाखा श्रीधर स्वामी, नाथांचे शिष्य, त्यांच्या परंपरेत स्वानंद स्वामी, अमृतनाथ स्वामी, आणि आता इंद्रायणीच्या काठावर आळंदीला जो मठ आहे त्याचं नाव अमृतनाथ मठ. दुसरे शिष्य. तिसरे गावबा महाराज कावसानकर, उरलेलं वाङ्मय लिहिणारे. चौथे शिष्य नित्यानंदनाथ, अंजनगाव सुरजी अकोट, अमरावती विदर्भ. आणि 5व्या क्रमांकाचे शिष्य माधव त्रिंबक शाळीग्राम, हरितस गोत्री, कर्नाटक राज्य, आदि मैलार, प्रेमपूर. हे रघुवेदाचे क्रमपाठी होते, पण अडचण अशी होती संत वाङ्मयाच्या अर्थाची संगती लागत नव्हती.
त्रिकूट अर्थ द्विअर्थात्मक चिंतन कळत नव्हते, 65 अमृतानुभव कळत नव्हता, नाथांच्या वाङ्मयाचे अर्थ लागत नव्हते. म्हणून नाथ महाराज आपल्या कन्येकडं गोदावरीकडं बिदरला कर्नाटकात आले होते. हा कर्नाटकातून कर्नाटकात नाथांच्याकडे गेला. नाथाने सांगितलं आपण कुठून आलात? मी या गावातून आलो. नाव काय? माधव त्रिंबक शाळीग्राम. गोत्र हरितस. बर. आडनाव शाळीग्राम. बर. काय करता? मी वेदज्ञ आहे, परंतु संत वाङ्मय कळावं, कारण नामदेवरायांचा अभंग असा आहे, वेदाध्ययन करीशी तरी वैदिकच हुसी, परी वैष्णवन हुसी आरेजाना, नामा म्हणे नाव केशवाची घेती तरीच वैष्णव हुसी आरेजाना. याकरता केशव नारायण विठ्ठल. नाथ महाराज म्हणाले, माझ्या दिंडीत भारुडात कीर्तनात कथेत बसत चल. बिदरपासून नाथांची कास पकडली, म्हणजे चरण पकडले, कृपांकित झाला. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपले पदी बैसविले, किंवा कृपादान केले संती कल्पांतीही. बास, तो प्रत्येकाला नमस्कार करायला लागला. नमन भक्तीनं प्रसिद्ध झाला. पंढरपुरापर्यंत आला. पंढरी ते पैठण नमस्कार करत करत आला. कातडी निघाली, रक्त ब्लडिंग व्हायला लागली आणि उपहासानं क्षमा मागतो, जातीवाचक बोलत नाही. काही पैठणातले लोक त्याचे निंदा टीका करायला लागले. नाथाने स्वतःचा वर्णाश्रम तर संपवलाच, पण आता वैदिकालाही भ्रष्ट केला, असा आरोप त्या काळात पैठणात करण्यात आला. झाला. त्यांनी नाथांना प्रणिपात केला आणि लोक म्हणाले, या वाळवंटात ते गाढो मरून पडलंय, त्यालाही नमस्कार कर. नमस्कार केला. त्याचं नाव दंडवत स्वामी झालं. नाथांनी सांगितलं, गाढो जिवंत झाले, हा चमत्कार बरा नाही. सिद्धी लावी पिसे, कोण तया पुसे, नेरे राजहंसे पाणी काही. असे चमत्कार व्हायला लागले. आणि तुझं यादीत जर महाराष्ट्रात नाव आलं तर उचलून नाट टाकतील. त्यामुळे फार कोणाला बुक्का अंगारा लावू नको. तुझी तुलाच पाणी नेता येत नाही, स्वतःचं नीट आधी कर, बाकीच्या सगळ्याचं बघू. तुला नाशिकच्या आणि संगमनेरच्या यादीत जायचंय का? दंडस्वामी म्हणले नाही. मग समाधी घे म्हटले. चल उठ. कामाठी बोलवले आणि गाढेश्वर महादेव मंदिराच्या जवळ स्टेडियम आहे ना आपलं गीता मंदिर, त्याच्या बाजूला गोदा काठावरती खड्डा तयार केला. तुलसी दल टाकले, बिल्वदल टाकले, चंदन उगाळून टाकलं. नाथांच्या आज्ञेनं समाधी घेतली. त्याचं नाव परमहंस दंडवत समाधी आहे. अशा परंपरा आहेत. या परंपरेचा विस्तार झाला. सगळे वंशज आणि त्यांच्या अनुयायी ती परंपरा पाळतात. आपण शिष्य परंपरेतलेत, आपण ही परंपरा पाळायची. जरी काशाय वस्त्रातला यतिमी असलो तरी पैठणच्या फड प्रतिबंधात्मक परंपरा आदिनारायणाची तुमच्या सगळ्यांच्या कानावर जावी याकरता प्रयत्नवाद मी केलाय. माझ्यापेक्षा पंडित, विद्वान, तार्किक, नैयायिक, वाचस्पती, काव्यतीर्थ, वेदज्ञ, पुराणातले पंडित लोक तुमच्याकडे येतात. मला बाबा तुम्ही कीर्तन सेवा गोड करून घेतली, महाराज आपणही आलात, बसलात, श्रवण केलं, तुम्हाला मी खूप धन्यवाद देतो. श्रोते सज्जन, माता पिता, आबाल वृद्ध, माता भगिनी खूप आल्यात, पुरुषही खूप आल्यात. पण अंदमान निकोबार बेटासारखी मध्ये आधी बेटं तयार झालेली ती, अशी सगळेजण एक संघ बसले नाहीत. असो, सगळ्या जणांना, इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला निवेदन, अन्नदान करणारे उपासक, हितचिंतक, आदिनारायण गोशाळेला मदत करणारा वर्ग, केली नसेल तर जरूर तुम्ही सगळेजण, कारण बाबा मलाही सिंहाचा वाटा, खारीचा वाटा, केव्हाही तुम्ही सेवा या नावाने मला आवाज द्या. मला मिळलेल्या द्रव्यातला काहीतरी निधी भगवत चरणी मी समर्पित करू. आता मी घेतलाय संन्यास, मला जास्ती कमवण्यातही काही मजा नाही. जे काही देता येईल ते तुम्हाला देईन. गोशाळा वाढल्या पाहिजेत, पाठशाळा वाढल्या पाहिजेत, वारकऱ्यांच्या पाठशाळा वाढल्या पाहिजेत, धर्माचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. निंदा, टीका, टिप्पणी, नालस्ती होतच राहणार आहे. तरी आपण आपल्या पथाला तडा न जाऊ देता कंटिन्यू चलत राहावं अशी भावना व्यक्त करतो आणि थांबतो. मी अधिक आरडाओरडा केला नाही, कारण की कीर्तन फार वेळ करू नये. किती जरी केलं तरी तेवढेच मिळणार आहेत. म्हणजे जे प्रेमाचे लोक गाडीत बसताना भेटणार आहेत तेवढेच भेटणार आहेत. त्यामुळे अधिक आरडाओरडा करण्यात काही मजा नाही. पुन्हा एकदा सरळ अभंग असा आहे. आदि नारायण साराचे ते सार, केला उपकार ब्रह्मदेवा, ब्रह्मयाने बोध आत्रीसी पै केला तो शेष दत्तात्रय. दत्तात्रय कृपा केली जनार्दनी, एका जनार्दनी परिपूर्ण
पूर्ण वेगळी आणि परिपूर्ण वेगळी. राम पूर्ण अवतार आहे, पूर्णतम कृष्ण आहे. तुमच्या डोक्यात शंका यायला पाहिजे, मग विठ्ठल कोण आहे? विठ्ठल पूर्णतम आहे. विठ्ठल कोण आहे? पूर्णतम आहे. स्कंद पुराणात महर्षी वेदव्यास लिहित आहेत, असा परब्रह्म परमात्मा पूर्ण आहे आणि त्या पूर्ण ब्रह्माप्रती आपली श्रद्धा अशीच नितांत राहावी अशी भावना व्यक्त करतो. तुम्हाला देवाने आरोग्य उत्तम द्यावं, धर्माचरण करा, नीटनेटकं वागा, सुनांना प्रेम द्या, सुनांना प्रार्थना आहे, थकलेल्या सासूला आई माना, तरुण पोरांना प्रार्थना आहे, व्यसनमुक्त जीवन जगा, वडिलांना प्रार्थना आहे, लेकराच्या पाठीवून प्रेमाने हात फिरवा, निर्व्यसनी राहा, गाव घर स्वच्छ ठेवा, भ्रष्टाचार करप्टेड बलात्कार प्रकरणात अडकू नका, राजकारणात फार कृपया गुंतू नका, एक जीवनाचं वाटोळं करू नका, झाडांच्या कत्तली करू नका, गायींच्या कत्तली करू नका. कारण शांतीब्रह्म एकनाथ महाराज असं लिहितात, जे देशी गोहत्या घडे ते देशी पर्जन्य न पडे, गावो विश्वस्य मातरः. संपूर्ण जगताची माता याकरता गायी गोपाळ यमुनेचे तटी असं प्रमाण आहे. किंवा गोधने चारावया जातो सारंग पाणी, तोच सारंग पाणी कृष्ण आदी नारायण आहे आणि त्याच नारायणाच्या कृपेने आपण कृपांकित आहेत. सगळ्याला नारायणाने परिपूर्ण कृपा करावी अशी भावना व्यक्त करत विठोबा